देशातील सगळ्यात मोठी बैलगाडी शर्यत सांगलीच्या तासगाव तालुक्यातील बोरगावमध्ये रंगणार आहे। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्याकडून श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे। यामध्ये कोट्यावधीची बक्षिसं ठेवण्यात आली आहेत। सुमारे 500 एकरांवर बैलगाडी शर्यत होणार असून यात 2500 बैलगाड्या आणि 5000 बैल सहभागी होणार आहेत। तसंच महिला बैलगाडी शर्यतही होणार आहे। तर या शर्यतीच्या ठिकाणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांकडून देशातली सगळ्यात मोठी बैलगाडी शर्यत आयोजित करण्यात आली आहे। तासगाव तालुक्यातल्या योगेवाडी या ठिकाणी बैलगाडी शर्यत जी आहे ती पार पडणार आहे। त्यासाठी जवळपास 400 ते 500 एकर क्षेत्रावर या शर्यतीच्या मैदानाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। आपण बघू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी पार पडणारे जी बैलगाडी शर्यती आहेत त्यांच्यासाठी जे मैदान तयार करण्यात आलेलं आहे पट्टा पद्धतीचं असेल किंवा त्याचबरोबर राऊंड पद्धतीचं जो मैदान असेल त्याच्यासाठी या ठिकाणी जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। बैलगाडी शर्यत संघटनेचं राष्ट्रीय अधिवेशन देखील या ठिकाणी पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेना शिंदे गटाचं मंत्री देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शर्यतीसाठी फॉर्च्युनर, थार, ट्रॅक्टर, 150 दुचाकी असे बक्षिसं देण्यात आलेली आहेत। आणि जवळपास 2500 बैलगाडी स्पर्धक जे आहेत ते या शर्यतीमध्ये सहभाग घेणार आहेत। आणि एक मोठ्या प्रमाणात ही बैलगाडी शर्यतींची जत्राच या ठिकाणी भरवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि या शर्यतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं असून 4 ते 5 लाख बैलगाडी शौकीन जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्या पद्धतीने त्याचं नियोजन देखील करण्यात आल्याचं चंद्रहार पाटलांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। कॅमेरा पर्सन सुजितसह सरफराज सनदी, झी 24 तास, सांगली।